रात्रीच बाप्पाच्या मूर्ती आणायला जर तुम्ही हमरापूर पेनला गेला असाल तर तुमच्या नावाची पावती करायला विसरू नका. रात्री 11 वाजता आम्ही सगळे हमरापूर पेनला जायला निघालो. निलेदानी झोपायची तयारी केला पण पाऊस आला आणि आमची झोप उडवून टाकला. पण दादा अजून अंगावर घेऊन झोपला. त्याला माहित पण नव्हतं की आम्ही उतरून दुसऱ्या गाडीत बसलोय. पण ते जाऊ दे, गाडीत बसल्यावर गाडीत घोडा आहे की घोड्यात गाडी आहे ते समजत नव्हतं. दादा मला सांगा होता ए झोपू नको आणि स्वतःच माझ्या खांद्यावर येऊन झोपला. फायनली पेनला पोचून काका त्यांच्या नावाची पावती करायला गेले आणि आम्ही बाप्पाच्या मूर्त्या शोधत होतो. मोठ्या बाप्पांच्या मूर्तीपेक्षा या छोट्या बाप्पांच्या मूर्ती इतक्या क्यूट वाटतात ना. दादांनी कंटाळले होते कारण आम्ही 11 वाजले तरी बाप्पाच्या फक्त 3च मूर्ती गाडीत भरलेल्या. फायनली छोट्या आणि मोठ्या बाप्पाच्या मूर्त्या गाडीत भरून झालेल्या आणि मला राहवलं नाही या बाप्पाच्या गोड आणि गोंडस मूर्त्या बघून. फायनली गाडी फुल झाली आणि आता सगळे कंटाळले होते कारण इतके बाप्पा गाडीत भरेपर्यंत आम्हाला 3 वाजले होते. आम्ही सगळे कंटाळलो नव्हतो, ऍक्च्युली भूक लागली होती. तुमची बाप्पाची फेवरेट मूर्ती कुठची आणि तुम्ही कधी पेनला आला असाल तर तुमचं गाव मेन्शन करून गणपती बाप्पा मोरया कमेंट करायला विसरू नका आणि निखिलला फॉलो करायला विसरू नका.